नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण आणलेला एक छोट्या टॉपिकवर व्हिडिओ आणलाय मित्रांनो, जे ट्रेंडिंग एआय इमेज जनरेटर आहे. एखाद्या वेळेस काय होतं मित्रांनो, आपल्याला क्लायंट नाही का फोटो देतात, पण ते फोटो तेवढे काही मापात बरोबर नसतात. त्यांचे फोटो घेऊन आपण एचडी क्वालिटीमध्ये आणि युनिक फोटो कसे तयार करू शकतात, यावर मी एक छोटा व्हिडिओ आणलेला आहे. तर ते फोटो कसे जनरेट करायचे, त्यातून Photoshopमध्ये आणून आपल्याला डिझाइन कशी बनवायची, सगळं प्रॉपर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण मोबाईलवर Google ओपन करून घेऊ. ते Google ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये जेमिनी Google जेमिनी असं सर्च करून घ्यायचंय. त्यानंतर जे पहिलं ऑप्शन त्याला क्लिक करायचं आणि यानंतर जे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, ज्या फोटोचा आपल्याला जनरेट करायचा आहे, ते फोटो आपण ॲड करून घेतो इथं. मी माझ्या एका मित्राचा फोटो ॲड करून घेतलाय. त्याच्यानंतर जे मी फॉर्म देणार आहे, ते फॉर्म याच्यामध्ये तुम्ही असं पेस्ट करून घ्यायचा. जे फॉर्म पेस्ट करून घेतल्यानंतर इथं जे याचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. जेणेकरून जे 1 ते 2 मिनिटामध्ये तुमचा फोटो जनरेट होईल मित्रांनो. तरी थोडा वेळ लागेल आणि इथं बघू शकता मित्रांनो, एकदम खतरनाक पद्धतीने आपल्याला एक फोटो जनरेट करून भेटलेला आहे. परत एकदा ट्राय करूया, अजून कुठला नवीन फोटो आपल्याला भेटतो का? तर सेम तीच प्रोसेस करायची. गॅलरीमध्ये जाऊन आपल्याला जे फोटो घ्यायचा आहे, जे फॉर्म दिलाय ते फॉर्म इथं पेस्ट करायचा आणि इथं सेंड बटनावर क्लिक करून आपल्याला बघा काही वेळामध्ये एक नवीन फोटो जनरेट करून भेटेल. बघू शकता मित्रांनो, अजून एक एकदम खतरनाक फोटो आणि फुल एचडीमध्ये इथं फोटो मिळाला आहे. सिम्पली आपण इथं डाउनलोड करून आपल्या डिझाईनला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी फोटोशॉपच्या एक स्क्रीन ओपन करून घेतो, जे मी साईज घेतली आहे 10x8. त्यामध्ये मी एक बॅकग्राऊंड क्रिएट करून घेतलाय. त्याने सिंपल एक स्काय घेतलाय. त्याच्या खाली एक पब्लिकची नाही का, जे रॅली असते त्याची एक इमेज घेतली. त्याला थोडी ब्लेंड करून घेतलं. त्याच्यानंतर जे आपण फोटो एआयने जनरेट करून घेतलाय, ते आमच्या संकेत भाऊचा फोटो घेतला होता मी. नंतर त्याला एक ड्रॉप शॅडो मारलाय मी, जे हाताने क्रिएट केलाय. त्याच्यानंतर मी टेक्स्ट ऍड करून घेतली, तिला एक ड्रॉप शॅडो मारलाय आणि स्ट्रोक दिलाय मित्रांनो. फॉन्ट घेतलाय मी एकदम खतरनाक मध्ये हे करून घेतलंय. परत त्याच्या खालीच आपण एक छोटा फॉन्ट घेतलाय, जे जनसेवा म्हणजेच विकास सेवा एक स्लोगन आहे, जे इलेक्शनसाठी यूज होतं. ते फॉन्ट पण ॲड करून घेतलं मित्रांनो. याच्यानंतर आपण जे वरती जे प्रभाग वगैरे नाही का, ते कुठल्या याच्यामध्ये आहेत ते ॲड करून घेऊ. त्याच्या आधी मी एक शेप ॲड करून घेतलाय. त्या शेप नंतर जे प्रभाग क्रमांक आहे ते ॲड करून घेतलाय, प्रभाग क्रमांक 2. याच्यानंतर मित्रांनो मी काय केलंय, जे हे आपलं जे नावाचे हे आहे, जे हेडलाईन टाकली आपण, जे निर्धार म्हणून विकास नाही का, त्याचे मी काय केलं, डुप्लिकेट केली आणि त्याला ओव्हरले करून घेतलाय. म्हणजे जेणेकरून ते बॅकग्राऊंडच्या बाहेर असं थोडं फिक्कट दिसून येईल. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो आपण इथं एक रेड रेड पी-एन-जी ॲड करून घेतलेली आहे. जे रेड पी-एन-जी सिल्क म्हणून सर्च करू शकता Googleवर, ते भेटून जाईल. ते दोन्ही साईडला ॲड करून घेतलंय. आता जे उमेदवाराचे नाव आहे, ते नाव पण आपण इथं ॲड करून घेऊ. नाव ॲड करून घेतलंय मी. इथं माननीय संकेत भाऊ हुलगुंडे आणि इथं हे तिरंगाचं थोडं शेप क्रिएट करून घेतलं. एकदम सोपं आहे मित्रांनो. तुम्ही एडिटेबल करू शकता. असे फॉन्ट दिलेले आहे. पूर्ण हे मराठी फॉन्ट आहे. फक्त यातला हा एक फॉन्ट श्रीदेवी फॉन्ट आहे. याच्यानंतर सगळे फॉन्ट हे आपण Googleवरचे घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्ही हे एडिट करू शकता. तर मित्रांनो बघा कसे वाटले डिझाइन. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे फोटो जनरेट पण करू शकतो. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.